मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा हे आपण नक्कीच ऐकले असेल, कारण की आयुष्यामध्ये प्रत्येकाला मित्र मैत्रीण हे असतोच आणि त्याच पद्धतीचं एक नातं असतं। मित्र म्हणजे भावाच्या पलीकडे असतो, एकदम आपल्या जवळचा असतो असं आपण समजत असतो। पण जेव्हा हाच मित्र त्याचा उद्देश मैत्री करण्यामागचा वेगळा असतो आणि तो एखाद्या मुलाबरोबर मैत्री करतो आणि त्याच्याच बहिणीला पटवतो आणि तिला घेऊन रूमवर जातो, सगळं काही करतो आणि तिला गर्भवती सुद्धा करतो। असे मित्र जर असतील तर मग त्यामध्ये दुश्मनी का निर्माण होणार नाही? आणि असे जर मित्र असतील तर मग अशा मित्रांना काय म्हणलं पाहिजे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा। पण हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते कुठं घडलंय, काय घडलंय, मित्राची बहीण कशी पटवली, रूमवर नेली, गर्भवती केली, हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्यामधील भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन आहे। त्या पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये घडलेली ही संपूर्ण घटना आहे। या परिसरामध्ये राहणारा एक मुलगा होता, 20 वर्षीय, आणि त्याची ओळख एका मुलाबरोबर, त्याच्या मित्राबरोबर झाली आणि त्याचं नाव होतं गणेश उर्फ दीपक जाधव आणि त्याचा मित्र हे त्या ठिकाणी एकमेकांना भेटायचे, बोलायचे, फिरायला जायचे, विविध खेळ खेळायचे। म्हणजे आता मित्र म्हणल्यावर काय बघायचंच काम नाही। मित्र म्हणून तो जो दीपक जाधव होता तो त्याच्या मित्राच्या घरी यायचा आणि घरी जाऊन चहा पाणी, चल लवकर, असं जायचं, इकडं जायचं, सगळं काही बोलायचा। पण याचं त्याच्या घरी जाणं येणं मोठ्या प्रमाणात वाढलं होतं। पण मात्र ज्याच्या घरी तो जायचा त्या मित्राला मात्र त्याची काहीही जाणीव नव्हती की याचं प्रेम आपल्यावर एवढं काहून उतू चाललंय, तो आपल्यावर एवढा नेमकं खर्च का करतोय, आपल्याला एवढं फिरायला का नेतोय, सतत आपल्याला घ्यायला येतोय, आणून सोडतोय, हे मात्र त्या मित्राला कळालं नाही आणि त्या मैत्रीच्या नात्यात त्याला काहीही समजलं नाही। पण हा जो आरोपी आहे, हा आरोपी त्या मित्राच्या घरी याच उद्देशाने जायचा, कारण की त्या घरामध्ये एक 16 वर्षाची सुंदर मुलगी होती, सुंदर तरुणी होती आणि याचा जीव त्याच मुलीवर, त्याच तरुणीवर आलेला होता। आता मित्राकडे जात असताना, त्याला बोलत असताना त्याला जर 5-10 मिनिटं टाईम असेल तर हा त्याच्याच घरी बसून राहायचा आणि बसल्या बसल्या त्याच्याच बहिणीवर लाईन मारायचा, त्याच्याच बहिणीला पटवायचा प्रयत्न करायचा। मग हे सगळं करत असताना ते त्याच्या बहिणीकडे आकर्षित झाला, ती मुलगी सुद्धा त्याच्याकडे आकर्षित झाली आणि यानं तिचा नंबर मिळवला, तिच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर या दोघांचं नातं फुलू लागलं आणि यानं तिला अगदी विश्वासात घेतलं होतं, लग्न करतो म्हणून आश्वासन सुद्धा दिलेलं होतं। तुझा भाऊ काही म्हणणार नाही, असं नाही, तसं नाही, विविध कारणं त्यानं तिला सांगितले होते। आणि जेव्हा जेव्हा तिच्या घरी कोणी नसायचं तेव्हा हा तिच्या घरी जायचा, नाहीतर मग जेव्हा याच्या घरी कोणी नाही तेव्हा तो तिला त्याच्या घरी बोलवायचा, नाहीतर मग विविध ठिकाणी, विविध परिसरामध्ये हे जाऊन अशाच पद्धतीनं नको ते कृत्य करायचे। आता ती जी मुलगी आहे ती फक्त 16 वर्षाची होती आणि हा तिच्यासोबत जबरदस्ती करायचा, तिच्यासोबत नको ते कृत्य करायचा। बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि मग तारीख आली 3 डिसेंबर 2023ची। 3 डिसेंबर 2023ला ती जी 16 वर्षाची मुलगी आहे तिच्या पोटामध्ये अचानक मोठ्या प्रमाणात दुखू लागलं आणि दुखू लागल्यामुळं तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि तिची तपासणी करण्यात आली। तेव्हा समजलं की ती मुलगी ही गर्भवती आहे, ती मुलगी प्रेग्नेंट आहे। आता हे सगळं ऐकून त्या मुलीच्या भावाला, आईवडिलांना एक मोठा धक्का बसला, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली की हे कसं काय घडू शकतं आणि असं कोणी केलं। जेव्हा त्या मुलीला विश्वासात घेऊन सगळं काही विचारलं तेव्हा तिनं या आरोपीचं नाव सांगितलं आणि मग पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतलं, त्याची कसून चौकशी केली। तेव्हा मात्र त्यानं हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं। पण त्यानं त्या मुलीचा उचललेला फायदा होता, लग्नाचं, तुझ्यासोबत लग्न करतो, तुझा सांभाळ करतो म्हणून त्यानं तिच्यासोबत अशा पद्धतीनं केलं होतं आणि तिच्यासोबत लग्न केलं नाही, काहीच केलं नाही आणि तिचा फक्त तो वापर करत होता, तिला धोका देत होता आणि त्यानं अशा पद्धतीचं काना त्याला
काळिमा फासणारं कृत्य केलं होतं. जवळच्या मित्रासोबतच धोका केला होता, त्याच्या बहिणीसोबतसुद्धा धोका केला होता. म्हणून पोलिसांनी त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हासुद्धा दाखल केला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा जो तपास आहे ते PSI घोगरे साहेब करतच आहेत. पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये नाते कशा पद्धतीनं तोडतायत लोक, काळिमा फासणाऱ्या घटना करतायत. लोकांनी आता मित्राला घरी बोलवावं का नाही बोलवावं असा देखील प्रश्न या घटनेवरून आपला पडू लागतो. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. पण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.